साबुदाणे पूर्ण बुडून वरती अर्धा इंच एवढं पाणी ठेवायचं. धुवून घेतले आणि त्याच्यानंतर भिजत घालण्यासाठी असं सपाट बुडाचं कोणतंही पातेलं घ्यायचं आणि अगदी छान असा हा साबुदाणा भिजला आहे. आणि तो तर 1 ग्लास घेतलाय तर ह्याला 2.5 ग्लास एवढं पाणी घ्यायचं. मोकळा मोकळा झाला आहे. पाणी गरम झाल्यावर त्यात चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मग गरम पाण्यात थोडं थोडं साबुदाणा टाकून ढवळून ढवळून ती पेस्ट शिजवून घ्यायची आहे. शिजताना असा त्याला चिकटपणा येतो आणि मग तो प्लेटवर पळीच्या साहाय्याने ते टाकून बघायचं आहे. इथे भरपूर पक्षी आहेत त्याच्यामुळे टेरेसमध्ये तर हे घेऊन जाणे शक्य नाही. आणि आता सुपामध्ये हे वाळत घालेन सर्व. तर अशा प्रकारे हे साबुदाण्याचे पळी पापड किंवा फेण्या तयार झाल्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.